फाईल्स घेऊन निघालेल्या गलगल्यांना तिने थांबवलं. गलगले थांबा. गलगल्यांची मान खाली होती. त्या दिवशी स्वतः भीमराव दादांनी आरोप केल्यापासून त्यांची मान खालीच होती. गलगले, मोर्चा येणार आहे. हो, समजलं मला. मग त्यावर बोलला नाहीत माझ्याशी? त्या दिवशी तसं बोलल्यावर कामकाजापलीकडे काही बोलणार नाही असंच ना? गलगले, तुम्ही स्वतःवर राग व्यक्त करताय का? गलगले बोलले नाहीत. अहो, राग व्यक्त करायचा झाला तर माझ्यावर करा. एकमेव आधार आहे, तो तरी गळून जाईल. मॅडम, मग मोकळेपणानं बोला ना. कुत्री भुंकतात म्हणून हत्ती थांबतो का? मला सांगा, या मोर्चाबद्दल काय करायचं? विरोधी पक्षाचं काय चाललंय? काय चालणार? सत्ताधारी गटच मोर्चा काढतोय म्हटल्यावर. नायकवडीबाईंशी बोललात? हो, बोलले. त्यांचा गट तटस्थ राहणार आहे. तटस्थ कशा राहतील? अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी त्यांचं तुम्हाला समर्थनच होतं. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता त्यांना सत्ताधारी गटाला बदनाम करायचं आहे. पण तुम्ही त्यांना हा मोर्चा वैयक्तिक बदनामीतून काढला जातोय हे पटवून दिलं पाहिजे होतं ना. दिलं की. भ्रष्टाचाराचा आरोप हा केवळ देखावा आहे हे त्यांना माहिती नाही आहे का? तरीही त्यांची साथ नाही? नाही ना. मग अवघड आहे. गलगले, मला वाटतं मी राजीनामा देऊन मोकळं व्हावं. नाही, तसं नका करू. मग मोर्चातल्या लोकांना मी भ्रष्टाचारी नाही हे पटवून देऊ का? भाड्याने आणलेली ती माणसं माझं ऐकून तरी घेणार आहेत का? आणि एवढ्या गर्दीपुढे एक माणूस काय अक्कल पाजळणार? अहो, पण राजीनामा दिला तर भ्रष्टाचारी असा शिक्का पडेल ना तुमच्यावर. मग काय मार्ग? मोर्चाला सामोरं जायचं. भीमराव दादांचं, पालकमंत्र्याचं वस्त्रहरण करायचं. समूह माझा ऐकून घ्यायच्या मनस्थितीत असेल? सत्य हे सूर्यप्रकाशात तेजस्वी असतं मॅडम. तुम्ही तुमची तयारी ठेवा. मोर्चाचं निवेदन घेण्यावर थांबू नका. बोला, आत्मविश्वासानं बोला. सल्ला देऊन गलगले निघाले. गलगले, दुसरा एक सल्ला. गलगले थांबले. जाधव वकील आले होते. घटस्फोटासाठी संमती मागत होते. तुम्ही दिली? नाही दिली. मला आनंद वाटला. आनंद वाटला तुम्हाला? अहो गलगले, त्यांना मी नको असताना मी त्यांचं कुंकू का लावायचं? कर्तव्य म्हणून. हे बघा मॅडम, चूक आपल्या बाजूनं होऊ नये. चूक कशी म्हणता येईल हो? करत असतील तर ते चूक करतायत. अज्ञानी माणसांना चूक माफ असते. अहो, पण मी का माघार घ्यायची? मनात येतं मुक्त व्हावं. गलगले बोलले नाहीत. तुम्ही नाही आश्रय देणार मला? नाही. मी मुक्त असतानाही? नाही. मॅडम, शासकीय अधिकाऱ्याशी महिला लोकप्रतिनिधीचे संबंध समाज अंधपणे लवकर जोडून मोकळा होतो. त्याला आपल्या संबंधांनी पुष्टी नाही द्यायची मला. तसे संबंध नसतातच का? असतील ना, पण ते नगण्य आहेत. राजकीय वरिष्ठ नेत्यांकडनं कनिष्ठ महिला नेत्यांचं शोषण त्या मानानं जास्त आहे. पण त्याला आमच्या महिला कारणीभूत आहेत. अपात्र महिलांना वरिष्ठांची हाव असते, त्यांना मिरवायचं असतं. काहीही असू द्या मॅडम, पण मला तुम्ही पवित्र आणि पवित्रच हव्या आहात. अहो, पण मला माहिती आहे सोपं नाही आहे हे. तुमच्या बाबतीत अजिबात सोपं नाही आहे. तरीही तुमच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. नेमके कोण होता तुम्ही? का माझ्याच वाट्याला आलात? दुसऱ्या कोणाबद्दलही माझ्या मनात तिळमात्र स्नेह नाही, आकर्षण नाही, आणि तुम्हीच का माझे वैरी झाला? हे वैर आता फार काळ नाही. काय? माझी बदली व्हायची शक्यता आहे. अहो, पण मी पालकमंत्र्यांचं मानलं नाही. ते मला जास्त काळ इथे ठेवतील असं नाही वाटत. काय ऐकलं नाही तुम्ही? तुम्हाला अडचणीत आणण्याच्या सूचना मी मानल्या नाहीत. चंद्रकला अस्वस्थ झाली. हैराण करण्याचा त्यांचा चोहोबाजूनी प्रयत्न आहे.
आणि तरीही तुम्ही म्हणता राजीनामा देऊ नका. हे बघा, राजीनामा देणं म्हणजे शरणागती पत्करणं, माघार घेणं, पराजित होणं. मग पाठीशी कोणीही नसताना कशी लढणार हो मी? सत्याच्या पाठीशी परमेश्वर असतो. तुमची बदली झाली ना तर खऱ्या अर्थानं मी परमेश्वराला हरवून बसीन. खोळी समजूत आहे तुमची. कदाचित तुमच्या हातात हुकुमाची पानं येतील. कदाचित. नियती एवढी क्रूर नसते मॅडम. चलतो मी. गलगले बाहेर पडले. चंद्रकला तशीच बसून राहिली कितीतरी वेळ. पालकमंत्री माने कार्यकर्त्यांवर आसूड ओढत होते. हाय अण्णा जंगम, एक मोर्चा यशस्वी करू शकत नाही होय. काय चालवलंय काय हे? अहो साहेब, कधी नव्हता एवढा मोठा मोर्चा आम्ही काढला. ट्रकभर भरून माणसं आणली. काय उपयोग? काय 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 झाला? काय उपयोग? निष्पन्न काय झालं त्यातनं? तुमच्या मोर्चासमोर तिने भाषण ठोकलं. अहो साहेब, मोर्चाचं निवेदन दिलं ना, दिलं. लय चांगलं केलं. मोर्चाचं निवेदन दिलं आणि तिने कुत्र्यासारखी तुमची हालत करून टाकली. साहेब, बोलायला बाई लय ताठ आहे हो, जया वडार मध्येच म्हणाली. मग काय तुमचा काना कुठं मोडलाय बाई? सभापती पदासाठी बाशिंग बांधलं होतं ना, झिंज्या का नाही धरल्या तिच्या? अहो एवढी सोपी आहे का बाई ती? अहो किती जणी होता तुम्ही? हां, ती एकटी होती, आता राडा. जया वडार काही बोललीच नाही. तालुक्यात पक्ष राहील का अशानी? प्रदेशाध्यक्ष तिकडं बोंब मारतोय. साहेब, तिची पक्षातनं हकालपट्टी करा, शरद देशमुखांनी सूचना केली. देशमुख, तुम्हाला राजकारण कळतं? कळतं का? राजकारण कळतं का? अहो तालुक्याची सत्ता पक्षाकडे आहे. बाहेरचे लोक पक्षाचं नाव घेतात. कापायचं का पक्षाचं नाक? पण साहेब, तो नाही खरा. किती दिवस पदरात बांधायचा? पदर आहे का इथं कोणाला? हां, अरे पदर असता तर कमरेला खोन खुर्चीवरनं उठवली असती ना तिला. सगळे गप्प, बोचरी शांतता. पांडुरंग पाटील काय करणार आहे? का आहे ते तसं चालू ठेवायचंय? पांडुरंग पाटील खाली मान घालून गप्प. अरे एक बाई नाचवती तुम्हाला, अविश्वासाचा ठराव अंगावाला, मोर्चा चिरडून गेला, आता काय करणार? सगळे गप्प. ते भीमराव दादा कुठे आहेत? भीमराव दादा मागे उभे होते. या या पुढं या. तुमचं तोंड लपवू नका. तुमच्यामुळं आमचं तोंड काळं झालंय. बोला बोला, काय करणार आहे? भीमराव दादांची मुंडी खाली. अरे काय बोलणार आहे का नाही? काय बोलणार हो? जे जे करायला गेलो ते अंगलट आले. शेवटी ठरवलं सोड चिठ्ठी द्यावी आणि 15 लाखाला झक मारली. मग पोरग्याला लाथा घालायला सांगा. एवढं सोपं आहे का साहेब? ते पोरगं आत जाईल माझं. आत गेलं तर आम्ही काय काढल्याशिवाय राहणार आहे का? आणि म्हणो हातपाय तोडून टाक म्हणो. साहेब, जाग्यावरनं उठले नाही पाहिजे. भीमराव दादा कल्पनेनंच गप्प. त्यांचं सर्वांग शहारलेलं. तुम्हालाच काढून टाकतो पक्षातनं. साहेब, माझी काय चूक आहे? आमची चूक आहे. आम्ही दिली संधी. पट्टीचे राजकारणी समजत होतो तुम्हाला. काय उपयोग नाही. ढ निघाले ढ. आता शेवटची संधी. 15 दिवसात तुमची सून सरकारी दवाखान्यात पाहिजे. काही करा, काही करा. काय बघत राहिलाय? चला चाल तेव्हा. जिल्ह्याचा कारभार आहे आमच्याकडे. चला उठा. सर्व निघाले. भीमराव दादा. भीमराव दादा थांबले. तुम्ही जावा रे. भीमराव दादा तुम्ही थांबा. सगळे गेले. बघा भीमराव दादा, लय बोलायला लावू नका. मला 15 दिवसात निकाल हवा. आपण हातपाय मोडले म्हणून तोंड गप राहणार आहे का तिचं? ती बोंबलणारच की. अरे मग तोंड बंद करा. तोंड बंद? भीमराव दादांनी आच वाचला. पुरावा ठेवू नका. प्रेतसुद्धा महिनाभर मिळता कामा नाही. साहेब, तुमची राजकीय कारकीर्द विचारात घ्या. तुमचा राजकीय मृत्यू होण्यापेक्षा ती गेलेली चांगली. चला निघा आता, चला. भीमराव दादा बाहेर पडले. मोर्चा चंद्रकलेच्या विरोधी निघाला. जंगी मोर्चा. तालुका मोर्चात सहभागी झाला होता. जेवणा खाण्याची सोय होती, पिण्याची सोय होती, जाण्या येण्याच्या प्रवासाची सोय होती. मग अशा दिवाळीत कोण सहभागी होणार नाही? खाऊन पिऊन माणसं मोर्चात सहभागी झाली. स्पीकरवरून कार्यकर्ता घोषणा देत होता. चंद्रकलाच्या विरोधात घोषणा. मोर्चा तहसीलदार कचेरीवर जाण्यापूर्वी पंचायत समितीच्या कार्यालयावर आला.
पहिलं कार्यालय पंचायत समितीचं, त्यानंतर तहसीलदारांचं. त्यामुळे उत्साहात मोर्चेकरी समितीच्या आवारात घुसले. सभापती या नात्यानं जबाबदारीची जाणीव ठेवून स्वतः चंद्रकला निवेदन स्वीकारायला पुढे आल्या. निवेदन स्वीकारलं, वाचायची आवश्यकता नव्हती. तिने पटकन माईक हातात घेतला. शांतता राखा. लोकांच्या घोषणा चालूच होत्या. हे बघा, शांतता राखा. तुमचं निवेदन मी स्वीकारलंय. तुम्ही माझा राजीनामा मागितलाय. राजीनामा शब्द कानावर पडताच सगळं शांत झालं. त्यांना वाटलं राजीनामा देतीये अशा घोषणा होणार. मोर्चा तहसीलदार कचेरीवर जाण्यापूर्वी मोर्चाचं इप्सित साध्य होणार. चंद्रकलाला शांतता झाली तसं बळ आलं. माझ्या बंधूंनो, बहिणींनो, तुम्ही सगळेजण माझ्या पक्षाचे लहान मोठे कार्यकर्ते आहात. माझा तुमचा पक्ष एकच आहे. त्यामुळे तुमचे माझे विचार एक आहेत. तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी राजीनामा द्यावा. पब्लिकमधनं कोणीतरी ओरडलं, हा हा राजीनामा द्या, चंद्रकला यादव मुर्दाबाद. शांत शांत. तुम्ही एवढा घसा फोडलात, मी विरोध केला, मी बोलले. आता मी बोलेपर्यंत शांतता राखा. पहिला राजीनामा. ठीक आहे, मी राजीनामा देते. मोर्चेकरी शांत. राजीनामा मी देते, पण माझं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल आणि तुम्ही ऐकून घेतलं नाही तर मी राजीनामा देणार नाही. पब्लिक शांत. तुमच्यातल्या जाणकारांनी आत यावं. शासकीय अधिकारी, ज्यांना तुम्ही गटविकास अधिकारी म्हणता, त्यांना विचारा. पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधनं कोणती, अनुदान येतं किती, कशासाठी येतं, धोरणानुसार खर्च झाला आहे का, मान्यतेशिवाय पैसे खर्च पडला आहे का, भ्रष्टाचार झाला आहे का. कोणीच पुढे येईना, बोलेना. या ना, या. अभ्यासू माणसानं नक्कीच पुढे या. तरीही कोणीही पुढे येईना. माझे सहकारी सभासद तुमच्या मोर्चाच्या अग्रभागी होते. त्यांचा बोलवता धनी पालकमंत्री नाही, वैरी मंत्री आहे. त्यांना मी प्रश्न विचारते. ए बाई, अगं काय लावलं हे? लोकरे, तुमच्या कार्याचा पाढा वाचतेय मी. अविश्वासाच्या ठरावाच्या प्रसंगी तुम्ही देऊ शकलात का पुरावा भ्रष्टाचाराचा? मग आज ही अवदसा का? लोकरेची नजर खाली गेली. मंडळी, ग्रामपंचायतीची मोठी बहीण पंचायत समिती. किती निधी असणार, किती भ्रष्टाचार असणार. आमदार खासदारांच्या विकास निधीच्या कामावरचे आम्ही पहारेकरी. जा विचारा ना, आमदारांना विचारा. 10 कोटीचा विकास निधी त्यांच्या नावे होता. किती खर्ची टाकला? 50 का लाख तरी? बाकी का खर्ची पडला नाही? खासदार निधी 17 कोटीचा आहे. त्यांना विचारा किती तालुक्यावर निधी टाकला, बाकीचा का टाकला नाही? तुम्ही साप सोडून भुई धोपटताय. तुमची काठी मोडेल, कंबरड मोडेल. हिम्मत असेल ना तर आमदार खासदारावर घेऊन जा हा मोर्चा. चंद्रकला बोलत राहिली. तिच्या भाषणानं सगळे भारावले. आमदार खासदारांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. ते निघाले आणि मोर्चा तिथेच विसर्जित झाला. मोर्चा तहसीलदार कचेरीवर गेलाच नाही. चंद्रकलांनी पुन्हा एकदा धूळ चारली. ती सुखावली, पण तिचं समाधान फार काळ टिकलं नाही. गलगल्यांच्या बदलीची ऑर्डर आल्याचं कळलं. गलगले, अहो हा अन्याय आहे. कसं म्हणता येईल असं? बदल्यांचा सीझनच नाही आहे. तुमच्या बदलीमागे हे बघा असा राग व्यक्त करणं उचित नाही मॅडम. कसं आहे ना, शेवटी मी सरकारी नोकर. याचा अर्थ तुम्ही चार्ज देणार. काय करणार मग? मान खाली घालून त्यांच्या दारात जाऊ? अहो पण लढा तरी. सत्ताधारी व्यक्तींनाच माझी बदली हवी असेल तर गलगले ते त्यांची सोय करू बघतायत. पण मला विश्वास आहे मॅडम, तुम्ही स्वयंभू आहात. माझ्या जाण्यानं तोटा होणार नाही. मी सल्ला दिला असेल काही वेळा, पण लढलात तुम्ही आणि यापुढे तुम्ही सल्ल्याशिवाय लढू शकणार आहात. गलगले, मॅडम मला अभिमान वाटेल. तुम्ही या सगळ्यांना टक्कर दिली की मी मनापासनं सुखावीन. गलगले, अहो तुम्ही नेमके कोण आहात?
गलगले गालात हसले, आपल्या केबिनकडे निघून गेले. वसंतराव हा 4-5 दिवसांनी घरी आला होता. पैसे हवे होते. भीमराव दादा आणि आईच्या समोर त्यांनी पैशाची मागणी केली. कशासाठी हवे पैसे? तू काही बोलला नाही. कुठं गेला होता तू? काय चाललंय काय तुझं? जायक्काचं तोंड बंद, वसंतरावांचं तोंड बंद. एक काम धड करत नाही तू. तुला फक्त पैसे हवेत. काय केलं तू चंद्रकलाच्या बाबतीत? पैसे घेऊन गेला तू, काय दिवे लावले तू? वसंतराव तरीही गप्प. अगं तुझ्या देवट्याला विचार, काय चाललंय त्याचं? कुठं असतो त्यो? 4-4 दिवस फिरकत नाही. त्याला घर आहे का धर्मशाळा आहे? तो बोले ना तसा भीमराव दादांचा आवाज वाढला. अरे काय म्हणतोय मी? तोंड शिवल्यात का काय तुमची? हो, तोंड शिवलेत आमची. या घरात मला, या आईला काय स्थान आहे हो? आमच्या विचारांना काय स्थान आहे? काय बोलायचं आम्ही? कदर आहे आमच्या विचारांची? सर्वे सर्वा तुम्ही. तुमच्या मोठेपणाखाली आम्हाला दाबून ठेवलंय तुम्ही. ही आई तुमची अर्धांगीण आहे, तिला काही मान आहे, तिला काही सन्मान? कधी तिच्या विचारांनी निर्णय घेतलाय तुम्ही? ए कार्ट्या, तू मला हे असं डाफरणं, असं वागणं. स्वतःला राजकारणी समजताय, घरात तोटा दाखवायची तुमची पद्धत, बायका मुलांपुढे तुमचा मोठेपणा. राजकारणात पडलात याचा अर्थ तुम्ही राजे झालात असं तुम्हाला वाटलं. लय बोलला तू वसंता. अहो आत्ताशी सुरुवात केली आहे. दादा, नाना, बाबा साहेबांबरोबर वावरायला मिळालं, एखादा फोटो छापून आला, कधी नारळ किंवा हार मिळाला की झाला तुम्ही पुढारी. पण त्यांच्या नजरेत कोण असता तुम्ही? प्यादी असता, प्यादी. राबणारे कार्यकर्ते असता, हमाल असता. अरे वसंता, मी सभापती होतो, सभापती. होतात. पण किती स्थान होतं हो तुमच्या विचारांना? स्वातंत्र्य होतं का तुम्हाला? कोणता निर्णय तुम्ही स्वतःच्या मतानं घेतला? तालुका पक्षाध्यक्षांचा दबाव, सहकारी सदस्यांचा दबाव, आमदारांचा दबाव, तालुका अध्यक्षांचा दबाव, खासदारांचा दबाव. किती लोक होते तुमच्या डोक्यावर? त्यापेक्षा चंद्रकला चांगली. वसंता, हो, चंद्रकला सगळ्या दृष्टीनं चांगली. सासऱ्याच्या नवऱ्याच्या दबावाला बळी न पडता स्वतंत्र विचारांनी तिने तिचे निर्णय घेतले. सहकारी सभासदांना अक्षरशः कोलवलं आणि जो तिच्या जीवावर उठलेला पालकमंत्री त्याला तर तिने पाणीच पाजलं. आज तुला तिचा बालता साक्षात्कार झाला. साक्षात्कार होण्यासारखं तिचं कार्य आहे. तिच्याकडे राहायला जाणार आहे का तू? तेवढी तरी लायकी ठेवली आहे का तुम्ही माझी? वसंता, हे बघा, ओरडण्यानं घाबरणारा पहिला वसंता आता राहिला नाही. असं कोण भेटले तुला? कोण गुरु, कोण आहे तुझा? आई. आई? हो, मानलेली आई आहे, पण या आईपेक्षा मोठी आई. ही आई पाहिली? अजूनही दाताखाली ओठ आहे तिचे. कशामुळे? तुमच्यामुळे, तुमच्या दहशतीमुळे. वसंता, तू चालतो हो इथनं. तू निघणार आहे? निघणार आहे, पण जाण्यापूर्वी सांगतो, एकटे पडाल, एकटे. अरे माझ्याजवळ पैसा आहे, मालमत्ता आहे. मग त्या मालमत्त्यावर, पैशावर खुशाल जगा, सुखानं जगा. फक्त वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ नका. वसंता, सत्ता, सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता, एवढंच जीवन कार्य आहे तुमचं. तेवढ्यासाठीच तुम्ही जगा. मी जातो. वसंता निघाला. त्यांनी एकदा जायक्काकडे बघितलं. तिची नजर खाली होती. वसंता बाहेर पडल्यावर मात्र तिला हुंदका फुटला. तसे भीमराव दादा तिच्यावर धावून गेले. तो आबाड फोडील गाईवर आणला तर. कशाला पोळका आणलाय? कोण आहे तुझा तो? जायक्कानं तोंडावर हात ठेवला. हुंदका गिळण्याचा प्रयत्न करत ती आत निघून गेली. शंकरप्पा, आता बोलाल का नाही? हातपाय चोळत शंकरप्पाचा धावा किती वेळ करणार? शंकरप्पा, आता हीच आहे. भीमराव दादा, तुम्ही झळकलाय का हाडाळलाय? शंकरप्पा, तुमच्या तोंडात तिने मारली. तुमच्या देखत अजून याद आली तर डोळ्यामोहर काजव चमकत्यात. तुमचा पान उतारा केला 4 चौघात. काय करू मी? नरड धरा तिचं. भीमराव दादा, पिला नाही ना? नाही. मग आज तुम्हाला असं काय झालंय? असूनच नरड धराय सांगताय? तिने माझ्या नरड्यावर पाय दिलाय.
आता हिच्या माझं राजकारण संपवलं, माझं पोरगं हिरावून घेतलं. पण पोरगं तुमचंच नाही ना शंकराप्पा. अहो जाय का गारवार असल्याचं कोणी पाहिलं नव्हतं म्हण. तिचं नसल पण माझं आहे ते, तिने ते हिरावून घेतलंय. म्हणजे कुत्री मागं कुत्रा गेला म्हणा की, पण माझ्यावर टांग वरून गेला ना. मग उचलायची तिला. म्हणजे सुपारी द्या, माणसं गाठा, खर्चाला मागं पुढं पाहायचं नाही. शंकराप्पाचे डोळे चमकले तरी ते म्हणाले, आपण काम जोखमीच आहे भीमराव दादा. अशी जोखीम घेणार कोण? तुम्ही घेणार. गालावरची थप्पडी सरला का? पैसा कमी पडणार नाही, समधी 20 स्टेट पानाला लावील मी. सतूच्या कानाव घालू? सतूच्या घाला आणि तुझ्या घाला. पैसा ज्याला जास्ती घेईल कमी पडणार नाही. जा कामाला लागा. 5 देतोय वय म्हणला तर इसर देतो. 5 लाख पहिलेच 5 लाख. अरे आता भीमराव दादा तुम्हीच म्हणलाव ना पैसे कमी पडणार नाही. ठीक आहे दिले. भीमराव दादा आत निघून गेले. त्यांच्या मागे जायक्का आली. अहो काय चाललंय हे? तू ऐकलं का सगळं? हां. मग काय विचारती? हे बघा असा विचार करू नका. तू कोण सांगणार? आजवर तोंड उघडलं नव्हतं पण आता कहर होतोय हा. माझं मी बघून घेईल. आणि अंगाशी आलं तर ते दाढेला जातीन. पण सुनेचा खून करायचा म्हणजे सून तुझी आहे का? राहिली होती का गारवार तू? तरी ही सासू आहे ना मी तिची. लोकांच्या नजरेनं कशी असू दे आपण तोंड बंद ठेवायचं. पोरगी गुणाची आहे पण माझ्या राशीला आली ती. नको ते आपल्याला राजकारण. मग काय करू? भगवी कपडी घालू का? एक वेळ ते चांगलं वाईट मला कळतंय. मी तसं होऊ देणार नाही. तोंड फोडीन. फोडा काय करायचं ते करा. भीमराव दादानी खाडकन तिच्या तोंडात मारली. जायक्का कोलमडून पडली. देवजी बरं झालं तू आला ते. अरे म्हणलं मैतर कुठं गुप्त झाला इतक्या दिस. देवजी महत्त्वाचं काम आहे. अरे मैतर आहे मी नाही अडचणीला येणार तर कोण येणार? बोल बरं बोल. काय पिंजऱ्याला जायचं का? अरे मीच पिंजऱ्यात अडकलोय. चांगलं आहे का वाईट आहे? हां म्हणजे पिंजऱ्यातलाही बायका भेटत असते नाही का रे? अरे बायका गेले खड्ड्यात. मंगली काय म्हणती? मंगली बारी काढली का नाही एखादी? देवजी आहे बघ मी अडचणीत आहे. घर सोडलंय मी. बापाला टाकला म्हण की. हो पहिला बायकोनी टाकला, आता बापानी टाकला. मंगलीनी बी टाकलाच म्हणायचं का? हे बघ देवजी तू मैत्र आहेस माझा. मग मी बी टाकला तुला. अगदी उभ्यानं टाकला. आता बोल. देवजी अरे मोकळ्या खळ्यावर कोंडा फोकायला काय गाढव आहे काय मी? देवजी मी तुला 15 लाख दिले होते निवडणुकीत. आता पुला घालणं लय पाणी गेलं वसंता. देवजी अरे येडा म्हणतीन लोक तुला. ठाण्याला भरती करतीन तुला. जा बाबा जा. आपला गप गुमान निघून जा. देवजी अरे माझी आई आजारी आहे रे. का बापाने तिला बी टाकली का? ती नाही मानलेली आई यमुनाबाई. देवजी केवढ्यांदा तरी हसला. अरे आता तिच्यात काय राहिलं रे? ना मांस ना गाळा. देवजी अरे नाचणारी बाई ती. देवजी वसंतरावाच्या एका टोल्यात देवजी आडवाच झाला. तसा तो बेसावत होता पण तो उभा राहिला आणि मग त्यांनी शिव्यांची लाखोली वाहत वसंतरावांची धुलाई सुरू केली. भग्यांची गर्दी झाली. देवजी स्वतःला चित्रपटातला हिरो समजत होता. वसंता उभा राहिला की तो हातापायाचा मारा करून त्याला आडवा करत होता. बघ्यापैकी एकही माणूस वसंतरावाच्या मदतीला येत नव्हता. देवजी या आवाजानं देवजी भानावर आला आणि आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं. ये भावाने ये. आलीस? लय वाढ वाटलं बघ. टाकल्या नवऱ्याच्या मदतीला आलीस. ये पुढं ये ग. वाक्य पूर्ण होण्याअगोदर चंद्रकलाची थप्पड देवजीच्या गालावर पडली. तो गाल चोळेपर्यंत तिची लाथ त्याच्या पाठीत बसली. देवजी आडवा झाला आणि त्याच वेळी त्याच्या मानेवर चंद्रकलानं पाय ठेवला. मारुतराव पाटलांची मुलगी आहे मी देवजी. अगं पण नीट बोलायचं.
आहो जाहो म्हणायचं, नाहीतर तिने पायानं मान चांगलीच दाबून टाकली. देवजीचे डोळे पांढरे झाले. बघ्यांना हे दृश्य नवीन होतं. सभापतीबाईंचा हा अवतार नवीन होता. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली. इन्स्पेक्टर मोरे बूट आपटत आले. त्यांच्याबरोबर 2 पोलीस होते. काय चाललंय हे बाई? दिसत नाही का? या नालायक माणसाची मी मळणी धरली आहे. त्याला सोडा. कायदा हातात घेणं चांगलं नाही. कायदा? इन्स्पेक्टर मोरे, कायदा कळतो का तुम्हाला? बघा बघा, वसंतरावांना या देवजीने गुरासारखं मारलंय. बघा वसंतरावांकडे. त्याचं काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही चला पहिल्या पोलीस स्टेशनला. मी? तुम्ही. पण का? मी बघत असताना तुम्ही देवजीला मारताना दिसलाय मला. मग एकदा देवजीला वसंतरावाला मारायला सांगा. घ्या नीट बघून. काय करायचं ते आमचं आम्ही बघू. हे बघा, पहिलं दोघांना दवाखान्यात पाठवा. त्यांचे मेडिकल रिपोर्ट मागवून घ्या. कोणी कुणाला मारलंय ते बघू की. हे बघा, तुम्ही सभापती असाल, पण त्याचा अर्थ तुम्हाला कायदा कळतो असं नाही. अच्छा, मग तो तुम्ही शिकवणार का? चांगल्या प्रकारे शिकवेल. हो, मग चला चौकीवर. स्वतः चंद्रकला आपल्या गाडीत जाऊन बसली. तुमच्या गाडीतून नाही, माझ्या गाडीत बसा. हे बघा, अजून मी आरोपी नाही आहे. मी सांगतोय ते ऐका. नाही ऐकणार. चल रे, गाडी सुरू कर आपली. ड्रायव्हरनी गाडी सुरू केली. चल घे घे, पोलीस स्टेशनवर घे. चंद्रकलाला माहिती होतं की मोरे मागचा राग काढणार. थोड्या वेळानं मोरे वसंतरावांना आणि देवजीला जीपमध्ये घेऊन आले. या वसंताला आणि त्या बाईला बंद करून टाका रे. खबरदार कोणी असं केलं तर. गुन्हेगार कोण ते अजून ठरलेलं नाही आहे. तुम्ही गुन्हेगार आहात. हो, कोणाची तक्रार आहे? या देवजीची तक्रार आहे. दाखवता मला? देता त्याची प्रत? प्रत म्हणजे त्याची तोंडी तक्रार आहे. कधी घेतली हो तुम्ही ही तक्रार? गाडीत येता येता सांगत होता तो. अच्छा, काय रे देवजी, तू तक्रार दिली आहेस? मॅडम तुम्ही. बोला बोला बोला. हे बघा मॅडम, तुम्ही मध्ये बोलायचं नाही मोरे. बोल देवजी बोल. मॅडम म्हणजे तसं माझं म्हणणं आहे एवढंच. तक्रार दिली आहेस का तेवढं सांग. नाही दिली. मोरे, जरा डोकं ठिकाणावर ठेवा आणि कामं करा. हां. पण मॅडम, मी प्रत्यक्ष पाहिलं ना. अहो, तुम्ही बघितलं ते 3ऱ्या अंकातलं होतं. पहिल्या 2 अंकात काय झालं ते आधी जाणून घ्या. सांग बरं देवजी, मारामारी का केली? त्यांनी मारलंय मला. अरे पण का मारलं? जोर देऊन चंद्रकलानं विचारलं. हे बघा मॅडम, हे काम माझं आहे. इन्स्पेक्टर मोरे मध्येच म्हणाले. अहो, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर करताय म्हणून मला विचारावं लागतंय. चालते वा. मोरेचा तोलच सुटला. चला. ती वसंतरावांच्या जवळ गेली आणि म्हणाली, अहो चला, आपल्याला त्यांनी जायला सांगितलंय. मी तुम्हाला बंद करणार आहे. जात आहे कुठं? अहो, आत्ताच तर म्हणालात ना चालते वा. मोरे गोंधळून गेले आणि ती संधी चंद्रकलानं घेतली. सांग देवजी, का मारलं रे तुला? मी पैसे दिले नाही म्हणून मारलं मला. कसले पैसे रे? देवजी गोंधळला. 15 लाखाची भानगड अंगाशी आली तर तो गप्पच झाला. अरे बोल ना, कसले पैसे? मॅडम, मी पैसे दिले नाहीत म्हणून. पैसे कसले? मी वाटले ना लोकांना. यांनी दिले, मी वाटून मोकळा झालो. किती वाटले बरं? 15 लाख. 15 लाख? हा चंद्रकलाला सुद्धा धक्काच होता. अहो, इलेक्शनमध्ये यांनी मला 15 लाख दिले होते, पण मी ते वाटले. कुणाला वाटले? पुन्हा देवजी अडचणीत आला. कोणाला दिले हे चौकीत कसं सांगणार? कोणाची खोटं नावं सांगणार? अरे कोणाला दिलेस ते सांग ना. देवजी पुरता मोडला. मार खाल्ला होता आणि वर 15 लाखाचा फास लावून घेतला होता. झक मारली इन्स्पेक्टरनी तिथे येऊन. देवजी, तू तक्रार देणार आहे का? मोरे त्याच्या मदतीला धावून आला. नाही, माझी नाही तक्रार. बघा इन्स्पेक्टर मोरे, देवजीची तक्रार नाही आहे. आता तक्रार माझी आहे. कागद घ्या, मी तक्रार लिहिते. मॅडम, माझं चुकलं. तुम्ही आपापसात. मोरे, कागद देताय का मागू DSPंच्याकडनं?
मोरेंनी नाईलाजानं कागद दिला. चंद्रकलानं 2 पानांची तक्रार दिली. त्याची पोहोच घेतली आणि वसंतरावाला घेऊन ती तिथनं बाहेर पडली. देवजीला मोरेंनी आत घेतला. बुटासकट पायांनी लाथा घालायला सुरुवात केली. चंद्रकलाचा सूड घ्यायची संधी या भडव्याने घालवली. त्याची पुरेपूर शिक्षा तो आता भोगत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.